दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला अल्केश तर एका बाजूला महेंद्र. स्ट्राईक एंडला आपण पाहिला महेंद्रला, नॉन स्ट्राईक एंडला अल्केश. ही सलामीर जोडी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये. यस ग्रीन सिग्नल दिलाय. इथून सामन्याला सुरुवात होते. अनिकेत आलाय बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये. तर एका बाजूला महेंद्र आहे. पहिलाच बॉल सलमान दिलाय जरूर चेंडूला इंटू द गॅप मध्ये. एक धाव परिपूर्ण केले गेले आणि एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने खातो पण झालाय एकता बोलन संघाचा. या ठिकाणी पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल जिथे साईद सुदर्शन कोटणपूर संघ तर एका बाजूला वज्रेश्वरी कृपा तांदुलवाडी या संघामध्ये ह्या दरम्यान सामना पाहायला मिळेल. ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फटका फसला होता जरूर पण क्षेत्ररक्षणापासून थोडासा लांब राहिला आहे आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. बॅकअप चांगला आहे आणि त्याच कारणास्तव सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. तत्पूर्वी धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन दी बोर्ड. एक चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. संत सुरुवात आहे. या बाजूला एकता बाळन संघ एक मोठा आहे संघ, एक मातंबर तुल्यबळ आणि लौकिक संघ पाहायला मिळतोय. स्टेप आउट जरूर केला. पावलांचा वापर झाला. थोडासा डेंजर रेंड कडे आले होते. धावचीची दाट शक्यता होती पण इथून मात्र तसं काही घडलं नाही. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. गोलंदाज अनिकेत आहे आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. यावेळी काय जबरदस्त वळवलाय जरूर. फलंदाज कुठेतरी चुकी करतोय. इथून मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पलटवार केला गेलाय या पहिल्या षटकामध्ये. इथून पॉवर प्लेमध्ये जेव्हा पॉवर प्लेचे षटक असतं तेव्हा ते षटक मात्र मारामारीचं हाणामारीचे षटक असते पण इथून तसं काही घडत नाही आहे. चांगली गोलंदाजी हाताळतोय. 4 चेंडू मागे आत्तापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. गोलंदाज आपण पाहिला अनिकेतने चांगली गोलंदाजी हाताळली गेली. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील या पॉवर प्लेच्या षटकातील. गोलंदाज अनिकेत यावेळी खोलवर टप्प्याची लेंथ लाईन स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूला थांबवलं गेलाय. इथून काय जबरदस्त क्रॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली आणि इथून नक्कीच शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आपण पाहिला तर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 रन ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. परफेक्ट इलिव्हेशन नव्हतं. एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीस 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. प्रथम फलंदाजी करत असताना एकता वळण संघ जाऊन पोहोचलाय. बिनबाद नाबाद जिंदाबाद. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. धन्यवाद. थँक्यू. शेवटचं या ठिकाणी आपण पाहिला या शेवटच्या सामनामध्ये पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना आपण रंगतोय. या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विनीतला प्रमोट केला गेलाय. विनीत हा गोलंदाजी मार्कवरती. यावेळी सप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. याही वेळेस मात्र चुकी घडतय आणि लॉंग स्टॉपला मात्र चेंडू सरळ आला होता. इथून यस 2 धावा 22च्या माध्यमातून 2 धावा परिपूर्ण स्कोर कार्डवरती ॲड होतील. इथून गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळतोय परंतु क्षेत्ररक्षण मात्र गोलंदाजाला साथ देत नाही. कारण की म्हणतात ना क्रिकेटचा खेळ हा 11 खेळाडूंचा आहे आणि म्हणूनच तितकीच साथ आणि सोबत देखील मिळायला हवी आणि म्हणूनच संघटन कौशल्याला फार मोठं महत्त्व दिलं गेलंय. यावेळी रॉवर फुलटा जुडवलाय जरूर. फटका फसलाय. क्षेत्ररक्षण जीवाच्या आकांताने मात्र त्या चेंडूवरती आले होते पण इथून सिंगलला डबलमध्ये सहजरित्या कन्वर्ट केलं गेलं. या दुहेरी आकड्याने स्पर्श करेल. धावसंख्या फ्लाय होताना 9 रन ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. दुपारचं 17 आहे. या दुपारच्या 17मध्ये आपण पाहतायत या ठिकाणी 1:21 झालीत आणि हा पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना रंगतोय त्या ठिकाणी.
यावेळेस वळवलाय, डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी. यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करत असताना पाहायला मिळतंय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू काही थांबत नाहीये आणि गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केलाय, अधिराज्य गाजवलं गेलं या गोलंदाजाने. विनीत हा गोलंदाज पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी आहे, काही जबरदस्त अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी हाताळली गेली. पूर्णपणे फलंदाजांना थांबवलं गेलं. एका बाजूला अल्केश याला जास्त स्ट्राईक नाही आहे, कारण की या फलंदाजाकडे थोडीशी अबेबिलिटी आहे. आणि यावेळेस मात्र सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. इथून एकच धाब परिपूर्ण होताना पाहायला मिळेल. एक धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अल्केशला मात्र आता आणलं जात आहे स्ट्राईक एंडला. एक चांगला फलंदाज म्हणून पाहिला जातो. एकता वळण संघाच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज देखील. इथून मात्र फाईन लेगला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे. एकच धाबेवर सॅटिस्फाय लाग. इथून एकच धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. विनीतने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली, पूर्णपणे मोठ्या धावांपासून थांबवलं गेलाय. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली आतापर्यंत ओमसाई खार्लेपाडा संघाच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, त्याच्यावरती परफेक्ट कनेक्टिव्हिटी नव्हती. नो मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं गेलं. चुकरीत्या फेकी नव्हती, बॅकअप चांगला होता. या दुहेरी आकड्याने धावफलक फ्लाय होताना पाहायला मिळेल. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज 13 या आकड्यावरती प्रथम फलंदाजी करत असताना एकता वलन जाऊन पोहोचलाय बिनबाद 13. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. गोलंदाजी मार्क वरती आशिष आलाय. इथून 2 षटकाचा आपण खेळ तपासून पाहिला. धावफलक अगदी 13 या आकड्यावरती स्थिर आहे. 6.50 ची सरासरी गाठली गेली एकता वलन संघाने. यावेळेस काय जबरदस्त यॉर्कर लेनचा चेंडू हाताळला गेलाय. म्हणतात ना क्रिकेट मधील अस्त्र, शस्त्र आणि ब्रह्मास्त्र, हा चेंडूला मात्र थारा नाही. ब्लॉक हॉलचा चेंडू हाताळला गेलाय. इथून एक धाव जरूर स्कोर कार्डवरती ऍड झाली. 14 धावा धावफलकावरती. 14 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षणापासून थोडासा लांब राहिला चेंडू आणि तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. या 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड झाल्या. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आतापर्यंत संत सुरुवात पाहायला मिळते एकता वलन संघाची. इथून गोलंदाज आतापर्यंत हवी ठरलेत. ओमसाई खार्लेपाडा संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळली गेली. बाउन्स क्लिअर करणारा आमच्या कॅमेरामॅनच्या षटकार आहे. हा मात्र षटकार आहे. षटकार आहे. चौकार. इथून या 4 धाब्याने धावफलक 20 या आकड्यावरती पोहोचलाय. 20 रन ऑन दी बोर्ड. 20 धावा. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला त्या ठिकाणी. पॉइंट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण नाही आहे. इथून चेंडू सरळ क्लिअर करेल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि हे महत्वाचे चौकार असतील. आणि या 24 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 24 रन. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकातील.
यावेळी सप्रतिम कॉलवर टप्प्याची लेंथ लाईन लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आहे. इथून एका धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. 25 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या तिसऱ्या षटकातील. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आहे. इथून चांगला क्षेत्रक्षण त्या ठिकाणी विडीच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. या दुहेरीकडे धावफलक फ्लाय होताना 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 27 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 27 रन ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. पाणी घेऊन जायचं पाणी. हे थोडं आतापर्यंत 27 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. काही जबरदस्त खेळी करत असताना आतापर्यंत विदाऊट लॉस ऑफ विकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 सलामीर बॅटल. एका बाजूला महेंद्र आहे तर एका बाजूला अल्केश. शेवटच्या आणि अंतिम षटक हटवण्यासाठी गोलंदाज किरण. यावेळी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लावड अपील पंचांकडे. यस फिंगर इज गॉन. हंपेअर डाव. फलंदाज बाद. या ठिकाणी महेंद्रच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. गॉन. धन्यवाद. थँक्यू. इथून नवीन बॅटर सागर वाडिया मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिला किरणला पहिल्या चेंडूवरती विकेट त्याच्या नावावरती राहिला. शेवटच्या अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळी सोडवलाय फुलटच बॉल. फुलटच बॉलला फुलटोल वसूल करेल का? चेंडू मात्र या ठिकाणी 1 बाउन्स क्लिअर करेल. सीमारेखा पार. चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. इथून मात्र काही जबरदस्त फटका सजवला गेला आणि इथून मात्र धावफलक पाहिलं आतापर्यंत 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आसमानी टोला गगनाला भिडणारा येईल का? पण तसं काही घडणार नाही. चेंडू आलाय सरळ. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. सागर वाडिया टू द पवेलियन. गॉन.
इथून मात्र नवीन फलंदाज वंदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संयोगरित्या समाप्त झालाय. उर्वरित शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. काही जबरदस्त गोलंदाजी देट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज त्या ठिकाणी किरण पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत एकही धाव न खर्च करता यावेळी जबरदस्त अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी. डॉट बॉल आलाय अचूक टप्प्यावरती बेधक मारा. इथून धावफलक आतापर्यंत शांत राहिला गेलाय 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. यावेळी सप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल आलाय. इथून काही कमालीची गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 31 रन ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. यावेळी सोडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला. इथून तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट नाही होणार. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 32 आकड्यावरती. 32 रन ऑन दी बोर्ड आणि 33 धावांचं लक्ष हे समोर असेल या ठिकाणी ओमसाई खारलेपाडा संघाला. चला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. साई सुदर्शन गोठणपूर कॅप्टन आणि वज्रेश्वरी कृपा तांदुलपाडी संघाचा कर्णधार. लगेच आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत आणि दुसऱ्या फेरीचा सामना रंगेल त्या ठिकाणी. आणि सेकंड फेरीला हा चेंडू मात्र जुना चेंडू राहील याची नोंद घ्या सर्व कर्णधाराने. या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल. एका बाजूला साई सुदर्शन गोठणपूर तर एका बाजूला वज्रेश्वरी कृपा तांदुलवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन या ठिकाणी शामरावजी सातवी सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल.
इथून 33 धावांचं लक्ष हे समोर असताना दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये. महेश आणि आनंद ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून 33 धावांचं लक्ष. सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये. आनंद आणि महेश ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज आपण पाहिलं त्या ठिकाणी गोलंदाज बंटी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्राइक पे आनंद आहे, नो स्ट्राइक पे महेश आहे. यस, इथून मात्र स्ट्राइक एंडला आपण पाहिला आनंदला, नो स्ट्राइक एंडला महेश. गोलंदाज बंटी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल स्टॉप हँडने मात्र चेंडूला इथून मात्र एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने सुरुवात खातं ओपन झालंय. 33 धावांचं लक्ष गाठायचं आहे ओमसाई खार्लेपाडा संघाला. इथून काही जो पलटवार केला जाईल का हे देखील मात्र येणारी वेळ आणि येणारा काळ मात्र नक्कीच दर्शवेल. यावेळी सोडवलंय जरूर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सागरवाडी या चुकी करणार नाही. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे बॉलिंग ट्रॅक वरती. यस, वज्रेश्वरी कृपा तांदुलवाडी संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला. या ठिकाणी लगेच आपला निर्णय कळवायचा आहे. गोलंदाज बंटीने आतापर्यंत पलटवार केला गेलाय. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. यावेळी जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. गुडलेन स्पोर्ट वरती चेंडू हाताळलाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत बंटी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 33 धावांचं लक्ष गाठायचं आहे ओमसाई खार्लेपाडा संघाला. इथून मात्र कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हेही देखील पाहिलं जाईल. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल आलाय. प्रत्येक चेंडू डॉट बॉल हा मात्र सोन्याच्या किमतीतला गणला जाईल. इथून शेवटचा आणि अंतिम इथून मात्र डॉट बॉल आलाय. कमालीची गोलंदाजी हाताळली गेली. पहिलं षटक आहे आतापर्यंत. एकच धाव खर्च केली गेले. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर लावून अपील होती पंचांकडे. इथून यस, लेग बायच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्डवरती ऍड होताना पाहायला मिळेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 या आकड्यावरती. 2 रन ऑन दी बोर्ड. 2 धावा धावफलकावरती.
इथून मात्र येणारी चेंडू आपण तपासून पाहिले तर 18 चेंडू आणि 29 धावेची गरज असेल. इथून 18 चेंडू आणि 31 धावेची गरज असेल. इथून अक्रॉस द लाईन जरूर राहिले गेले. एक धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केले गेले आणि एका धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त स्लाइस केला गेलाय. गोलंदाज पंतेश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. काही जबरदस्त अट्रॅक्टिव्ह चांगला एफर्ट 30 सर्कल मध्ये पाहायला मिळालाय. पण इथून एकच धाबेवर सॅटिस्फाय चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण जरूर केलाय आणि एक धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होताना पाहायला मिळाली. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. गोलंदाज वंदेश आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळी अक्रॉस द लाईन जरूर झाले. क्षेत्रक्षण पुढे सरसावलाय. सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला फील्ड केला. एकच धावेवर समाधान. इथून मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिले जात आहे. 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय धावफलक. उर्वरित आपण पाहिला 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये. यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर. फटका फसलाय त्या ठिकाणी. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला. फलंदाज बाद अनिकेत बॅक टू द पवेलियन. गॉन. इथून आतापर्यंत एकता बळन संघाने मात्र पलटवार केला गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक अगदी आतापर्यंत धावसंख्येला थोडंसं ग्रहण लागलं गेलंय आणि इथून धावफलक 6 या आकड्यावरती शांत आहे. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. काय जबरदस्त खेळी रंगते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज वंदेश नुमॅन बॅटल विनीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 33 धावांचं लक्ष गाठायचं असताना इथून जो पलटवार केला गेलाय एकता बलन संघाने याच्यामध्ये काही शंका नाही. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. इथून 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज 3 ची सरासरी गाठत या ठिकाणी ओमसाई खार्लेपाडा संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि इथून अजूनही 27 धावीची गरज असेल. 12 गेंदे से 27 रनों की दरकार. 12 चेंडू आणि 27 धावीची गरज. इथून मी थांबतोय. या मायक्रोफोनवरती थोडासा हलकासा बदल होईल. आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ सफाले या ठिकाणी संदेशजी पाटील. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. तसेच या ठिकाणी उमेश उमतोल सरांचा देखील शुभागमन झालाय. दुपारच्या सत्रामध्ये वेलकम असेल. मुख्य डाईसमध्ये तुमचं या ठिकाणी तुमचं शहरचं हार्दिक स्वागत. तुम्ही इथे व्यासपीठावरती यायचं आहे. तुमच्या प्रतीक्षेत या ठिकाणी धनराजजी पठारी साहेब आहेत अध्यक्ष महोदय. इथून ओव्हर टू यू संदेशजी पाटील. थँक्यू कल्पेशी गुरी सर, धन्यवाद. तर नक्कीच होळी या मॅचमध्ये यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल
महेंद्र आलाय. पहिला चेंडू आपण पाहिला वॅकेंड एअरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथून मात्र सीमारेषा क्लिअर करेल का? यावेळेस आपण पाहिलं चेंडूला रोखलंय, परंतु बघूया 2 धावा परिपूर्ण झाला. तिसऱ्या धावेचाही कॉल केला गेलाय आणि 3 धावा ह्या परिपूर्ण होताना आपण पाहू शकाल. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 3 पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचलंय ती म्हणजे 9 या आकड्यांवरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नक्कीच कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली या संघामध्ये, कारण तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि फक्त 9 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 संघांमध्ये आहे बॅटल. होमसाई खार्लेपाडा तर एकीकडे एकता वळण. ह्या 2 संघांमध्ये ही मॅच आपण पाहतात. अप्रतिम खेळी पाहायला मिळत आहे. आपण पाहता आता पालघर तालुका क्रिकेट परिषद महामेळावा, क्रिकेटचा हा महासंग्राम आणि आजचा 4था दिवस आपण पाहतात. यावेळेस मात्र काय कमालीचा फटका आहे. समोरच्या चेंडू कार्पेटला रोल करतोय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु आपण पाहिलं 1 धाव ही परिपूर्ण केली गेली. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 1 पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचले 10 या आकड्यांवरती. स्कोररच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर आमच्या सोबत जोडले गेले राहुलजी पठारी सर प्रत्येक बॉलची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि ती अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच उंची जास्त, परंतु इथून आपण पाहिलं तर काय कमालीचा हा झेल टिपला गेलाय. गोलंदाज स्वतः आपल्या फॉल थ्रूमध्ये हा झेल टिपतोय. विकेटचं होते पतन, गॉन डीजे. नक्कीच आपण पाहू शकाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय किरण यावेळेस मैदानाचा ताबा घेताना. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस धावफलक येणारे चेंडू असतील 9 आणि 9 चेंडू मागे 23 धावेची गरज आहे विजयासाठी. 2 संघांमध्ये हा सामना आपण पाहतात. अप्रतिम खेळी साकारली जाते. यावेळेस आपण पाहिलं तर इथून 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 1 पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोचते ते म्हणजे 11 या आकड्यांवरती. शेवटचा सामना आहे फर्स्ट राऊंडचा. आपण पाहिला तर ओमसाई खार्लेपाडा तर एकीकडे एकता वळण ह्या 2 संघांमध्ये आपण पाहत आहेत. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचते 12 या आकड्यांवरती. गोलंदाजी ट्रॅकवर जर आपण पाहिलं यावेळेस नक्कीच महेंद्र आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथून ही डॉट चेंडू आलाय. षटक समाप्त झालं. लगभग 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूंच्या समाप्तीमागे धावफलक जर आपण चेक केलं तर आतापर्यंत 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आता मात्र इथून आपण पाहिलं समीकरण चेंज झाले. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मागे 19 धावेची गरज ही विजयासाठी आपण पाहू शकाल. 21 धावेची गरज आहे. नक्कीच नेक्स्ट मॅच आपण पाहणार होता साई सुदर्शन गोठणपूर आणि वज्रेश्वरी कृपा तांदुळवाडी. बॉलर नेम अल्केश आलाय गोलंदाजी मार्कवरती. इथून जर आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम षटक अल्केशच्या माध्यमातून हाताळलं जाईल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक आहे. इथून पाहिलं तर 1च धाव. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का बघूया, परंतु आपण पाहिलं तर थांबवलं गेले. आता मात्र 20 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 5 आणि 5 चेंडू 20 धावा. मोठे प्रहार हे महत्त्वाचे असतील आणि तेच मोठे प्रहार केले जातील का बघूया. जवळजवळ आपण पाहिलं तर संघ थोडासा बॅकफुटला गेलाय, परंतु अशक्य नाही आहे. बघूया इथून मोठे फटके जर आले तर मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते. नेक्स्ट मॅच साई सुदर्शन गोठणपूर आणि वज्रेश्वरी कृपा तांदुळवाडी या 2 संघांमध्ये.
यावेळेला काही कमालीचा फटका आपण पाहतोय. इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल, वन बाउन्स क्लिअर करतोय. इथून आलाय चौकार आणि चौकार आणि धावसंख्येमध्ये भर. धावफलक जर आपण पाहिलं तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 33 धावेचा पाठलाग करताना आपण पाहतात ओमसाई खारलेपाडा या संघाला. येणारे चेंडू असतील 4 आणि 4 चेंडू मागे 16 धावेची गरज. नक्कीच यावेळेस जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू आला. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. एकंदरीत कुठेतरी मात्र मोठे फटके खेळू दिले जात नाही, थांबून ठेवलं. एक वन बाउन्स क्लिअर चौकार नक्कीच पाहायला मिळाला. होळी षटकातील पुढच्या चेंडूकडे पुन्हा एकदा क्षेत्रक्षमध्ये थोडासा फेरबदल नक्कीच केला जाते. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर ओमसाई खारलेपाडा संघ थोडासा बॅकफुटला जाताना दिसतोय, कारण शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. आणि धावफलक जर आपण पाहिलं आतापर्यंत तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. परंतु अजून मॅच दोन्ही बाजूने आहे. यावेळेस आपण पाहिलं तर काही कमालीचा चेंडू, स्लोवर चेंडू होता, परंतु यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळालाय. कुठेतरी मात्र मोठा फटका खेळण्याचा विचार होता, व्हेरिएशन पाहायला मिळाला. आणि इथून डॉट चेंडू आलाय. इथून जितका डॉट चेंडू आपण पाहिलं तितका मात्र लांबवला जातोय हा सामना, कारण जिंकण्यासाठी तुम्हाला सिंगल डबल कंटिन्यू करण्याची गरज होती. यावेळेस मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. यावेळेला चांगला फटका आहे, चेंडू अखेर एरियाला येतोय, परंतु बघूया एक धाव कंप्लीट झाले. इथून धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचते 18 या आकड्यांवरती. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या शेवटच्या चेंडू जवळपास आपण पाहिला तर हा सामना एकटा वळण संघाच्या ताब्यामध्ये आपल्याला दिसतोय आणि इथून बाजी मारलेली दिसते, कारण हा शेवटचा चेंडू आहे. धावफलक चेक केलं, 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस डॉट चेंडू आलाय. चला नक्कीच आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल राजेश उमतोल साहेब हे उपस्थित आहेत. तर मी धनराजी पठारे सरांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते मात्र पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर राजेशजी उमतोल साहेब इथे उपस्थित झालेत. कॅमेरामन इथे आमच्या व्यासपीठाकडे थोडा कॅमेरा करायचा आहे. आपण पाहू शकाल इथून व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून आपण पाहिलं तर नक्कीच राजेशजी उमतोल साहेब उपस्थित झालेत आणि धनराजी पठारे सरांच्या शुभ हस्ते मात्र पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही स्वागत केलं जाते. यानंतर होणारा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. त्याला हँडशेक करायचं आहे, कंपल्सरी असेल. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत ती म्हणजे साई सुदर्शन गोठणपूर तर वजुश्री कुपा तांदुळवाडी ह्या 2 संघांमध्ये. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय महेंद्र. चला महेंद्र आपण ठरतायत मॅन ऑफ द मॅच.